स्वाभिमानी पक्ष खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली कुरुल 28 जिल्हा परिषद गट या गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज लढतोय। आणि या ठिकाणी जे आम्ही शेतकरी संघटनेचं आतापर्यंत गेले 20 वर्ष झालं काम करतोय, त्या कामाची पोचपावती ही आम्ही शेतकऱ्यासमोर ठेवतोय आणि त्या अपेक्षेने आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहिलो। कडवण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं स्वाभिमानी पक्षाचं असं मत आहे की कुठल्याच कारखानदाराने या निवडणुकीमध्ये उभं राहायला न पाहिजे। त्यामुळे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये कुरुल 28 जिल्हा परिषद गटामध्ये एका साखर कारखान्याचे चेअरमन उभा राहिले आहेत। त्यामुळे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना भीती आहे, संघटनेला भीती आहे। जर कारखानदार जर ह्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिले तर आज सगळ्याला शेतकरी संघटनेला माहीत आहे, शेतकऱ्यांना माहीत आहे 2 टनांनं चालू आहे, उद्या 4 टनांनं होईल आणि जो भाव वाढ चालू होणार आहे आणि जे आतापर्यंत 3000 आम्ही संघर्ष करून घेतला आहे, प्रत्येक कारखान्याच्या घावाने बंद पडल्या, त्या घावाने बंद पडल्यावर आमच्यावर गुन्हे शासनाने दाखल केले आणि काही कारखान्याने आमच्यावर 2-2 कोटीच्या नुकसान भरपाई दावा दाखल करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे, कारखानदाराला सांगायचं आहे की बाबा तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या, नाहीतर आम्हाला जनतेसमोर सांगावं लागेल की तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्ही काय करताय। आज 2 टनांनं चालू आहे, उद्या 4 टनांनं काटा तुम्ही हाणणार आहे आणि शेतकऱ्याचा भाव 5 वर्ष तुम्ही देणार नाही। त्यासाठी कारखानदाराला विरोध म्हणून आम्ही या निवडणुकीत उभा राहिलो।